साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक यांच्या स्थानिक विकास निधीतून विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी रतन नरावडे, शैलेश मुनाळे, भारत माने, शौकत पटेल, चंद्रकांत देवकर, नगरसेवक सुरेश पाटील, पांडुरंग घाटे, शैलेश उमरे, सारिका उमरे, विजयकुमार स्वामी, मोहन कापसे, बाळासाहेब स्वामी, शुकूर फुलारी, निसार फुलारी यांच्या शुभहस्ते भवानी पेठेतील सोनानगर, गणेशनगर या भागात मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोनानगर व मुनाळे बोर्ड या भागात पेवर ब्लॉक व विकास कामाचे उद्घाटन करताना नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। जनतेची कामे करणाऱ्यालाच मतदान करा। आमदार फंडातून संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत भवानी पेठेतील गोरगरीब नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम सुरू आहे। नागरिकांच्या समस्या असतील तर त्यांनी नगरसेवकांकडे यावं, अशी माहिती नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिली। परंतु मी नगरसेवक या टर्ममध्ये झालो, मी दरवेळी फिरत होतो, यावेळी फिरकू शकलो नाही, कारण 9 महिने माझं सभागार नेता म्हणून काम करत राहिलो। त्यावेळी इथं येण्यात अनेक वेळा आलो, परंतु गेल्या 9 महिन्यापासून मला विषबाधा झाल्यामुळं मी दवाखान्यात पडलो, येऊ शकलो नाही। दवाखान्याचं 2 वर्ष मी त्या मृत्यूला झुंज करत राहिलो। तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं, आशीर्वादाने, देवाच्या कृपेने मला बरं झालं। मी पुन्हा 2 वर्षांना घरी आलो। आता जवळजवळ 1 वर्ष झालं। चालता येत नसेल तरी मी इथं यायला लागलो, इलेक्शनला आलो, खासदारकीला, आमदारकीला, कारण इथं भरपूर मतं आपल्या भारतीय जनता पार्टीच्या मागं आहेत। त्यामुळं इथं कुठलेही पक्षपाती लोक करत नाहीत। जे चांगला माणूस आहे त्याला निवडून द्यायचं काम आज तागायत झालेलं आहे। आम्ही बघितलं अनेक वेळा, इथं जगदीश पाटील उभारला, आमचे मित्र बाबूराव जमादार पण उभारले, पण जगदीश पाटील चांगलं काम करणारा कार्यकर्ता आहे म्हणून त्याच्या पाठीशी राहिले। ज्याने कुणी चांगलं काम करणारा कार्यकर्ता राहील त्याच्या मागं, हे मुनाळे बोळ असू दे, आता प्रभाग क्रमांक 3चे नागरिक असू दे, ज्यांनी काम करणारा व्यक्ती आहे त्याच्या मागं राहिलेला आहे। माझंही मत असंच आहे, जे काम करणारा व्यक्ती आहे त्याच्या पाठीशी आपण जरूर राहावं। कुठलं आपण हे बघायचं काय कारण नाही। त्यामध्ये आता जसं परिचारक साहेबांना दिलं तसं आता आमचे भारत काका माने बोलले की मालकांनी बी या ठिकाणी निधी द्यावं। आपण मालकाला इथले 3 बोळ पेवर ब्लॉकचं मागितलेलं आहे आणि हा रस्ता पण जे खराब झालेला आहे तो रस्ता पण मागितलेला आहे। मला वाटतं पेवर ब्लॉकपेक्षा रस्ता मंजूर झालेला आहे, कारण आता मालक नाही, त्यांचा वाढदिवस आहे, ते करणार आहेत। या कार्यक्रमाप्रसंगी बिपिन पाटील, माने, रमेश बडावणे, प्रकाश साळुंके आदींसह या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।